आज मी इथे 1 किलोचं पीठ बनवते आणि तेही माझ्या बाळासाठी, कारण त्याला चिला हा प्रकार खायला खूप आवडतो भाज्या टाकून. म्हणून मी असं हे थोडंसं पीठ बनवून ठेवते. तर मी भरपूर असं पीठ बनवते, म्हणजे की वेगळ्या वेगळ्या धान्याचं. म्हणजे हे इथे मी डाळीचं बनवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे नाचणी टाकलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून ना यात दळून घेईल. आणि हे करता करताच मला एक ऑर्डर पण आली, तर मग ऑर्डरीचं मी प्रिपेअर करायला घेतलं. तर इथे मी मल्टीग्रेनच आटा बनवते. मला 3 किलोची ऑर्डर आलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल किती धान्य फ्रेश आहे. म्हणजे ज्वारी वगैरे पण किती एकदम फ्रेश आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आहे असं. आता ज्यांची ऑर्डर आहे ना त्यांना हे असं मल्टीग्रेन पण हवं आहे आणि दुसरं म्हणजे की सिंगलमध्ये जसं मक्याचं पण पीठ हवं आहे आणि बाजरीचं पण. मग मी ते पण करायला घेतलं. तर इथे पहिले हे मल्टीग्रेन लावून घेतलं आणि एका साईडला मग हे माप करून ठेवून दिले मी मका आणि बाजरी. आणि मग त्यानंतर जे मल्टीग्रेनचं पीठ लावलं होतं ते इथे झालं होतं. मग मी पटकन काढून घेतलं आणि आता थंड करावं लागेल म्हणून मी एका परातीमध्ये सर्व काढून घेतलं ते, कारण थंड झाल्यावरच ते पॉलिथिनमध्ये भरून मला पॅक करावं लागतं. मग इथे पीठ थंड होते, मग त्यानंतर मी इथे मका ॲड केला. मग इथे मल्टीग्रेनचं पीठ थंड झालं होतं, मग मी पटापट घेतलं पॅकिंग करायला. आणि मला इतकी घाई झाली होती ना, कारण मला जेवण पण बनवायचं होतं, योहानला पण बनवायचं होतं जेवण आणि आमच्यासाठी पण करायचं होतं. असं तरी मी कधी कधी एकच करते की दोघांना पण होऊन जातं असं. मग इथे मक्याचं पीठ पण झालं होतं, मग ते पण परातीमध्ये काढून घेतलं आणि बाजरी टाकली. मग आता बाजरी होते तोपर्यंत हे मका थंड झालेला, मग तो भरून घेतला मी पॉलिथिनमध्ये आणि त्याला पण सिलिंग करून ठेवून दिला. म्हणजे जसं थंड होते तसं मी काढून मग पटकन सिलिंग करून ठेवून देते. आणि इथे बाजरी पण आपली झाली आणि हे जे मिक्स केलं होतं योहानसाठी किंवा आमच्यासाठी म्हणा, तर ते सर्व मी ॲड केलं आणि त्याचंही पीठ मी बनवून घेतलं आणि तेही मग व्यवस्थित मी पॅक करून ठेवून दिलं. पॅक म्हणजे डब्यामध्येच ठेवून दिला मी. आणि बाकीचे इथे सर्व जे पीठ होते ते मी इथे पॅकिंग करून सिलिंग करून घेतलं. मग चणा डाळ इथे टाकली, कारण बेसन संपलं होतं म्हणून मग चणा डाळ पण ॲड केली आणि इथे मस्त पॅकिंग करायला घेतलं. सर्वावर लेबल वगैरे म्हणजे चिटकवून घेतले आणि व्यवस्थित पॅकिंग करून घेतले. आता हे 2 किलो जे आहे ते मला इथे जवळच द्यायचं आहे, म्हणून ते काय मला बॉक्समध्ये पॅक करायचे नव्हते. जे लांबचं होतं ते मी बॉक्समध्ये पॅक करून घेतलं. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.